नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, मुंबईमध्ये आता पावसाला सुरुवात झालेली आहे. हे बघा, आमच्या चाळीमध्ये असा जोराचा पाऊस चालू झाला आहे इकडं. हे बघा, इथं आहे गायत्रीने झाडं वगैरे लावली आहेत. आता हे बघा, जोरात पाऊस चालू झाला आहे मस्त. हे बघा, गॅलरी वगैरे सगळं. आता म्हणजे सकाळचे 7 वाजता आहेत. सकाळी आत्ताच पाऊस चालू झाला. रात्रभर तर काय पाऊस नव्हता. ही आमची चाळ आहे. तुम्ही तर आमची चाळ बघितली जे पूर्ण. एवढा. आणि आम्हाला आता रूम पण खाली करायचा होता आणि मध्येच पाऊस एवढा येऊन गेला. आता हे बघा, जोरदार पाऊस चालू झाला आहे. हे बघा, आणि पावसाच्या दिवसात ना खाली खाली जे दिसतंय ना, एक गटार पूर्ण भरून जाते. म्हणजे डायरेक्ट गुडघ्या एवढं पाणी येऊन जातं असं समजा तुम्ही डायरेक्ट. ते गायत्री ते बघा, त्रिशी झोपली मस्त. मच्छरदाणी वगैरे लाव. मच्छर भरपूर येतात ना रात्रीच्या वेळी, त्यासाठी ते मच्छरदाणी लावूनच झोपतो तिथं नेहमी आम्ही. गायत्री, काय करायचं घरावर? तिथं कागद वगैरे काहीच टाकला नाही. हां, तू काय बनायले मंडप आले? हां, मुंगनी डाळ आणि बटाटा. रात्री पण बटाटे आहे. रात्री पण बटाटे आणि बोमीलच खाल्लेत ना. मग आता परत बटाटे आणि मुंगनी डाळ. अच्छा, अंड्याची आमलेट बनवली का? ये तो पाठचा दरवाजा उघड ना गायत्री. मस्त पाऊस आलाय. कसं वाटतंय आता? थंड वाटतंय ना गायत्री? हे बघा, तुम्ही कसे जाणार आता? कसे जाणार आता? जायला लागेल ना. ही गॅलरी ते बघ गायत्री किती खराब झाली. हे बघा, मस्त पाऊस सुरू झालाय इकडं. आणि पाठी ना पूर्ण कचरा आहे मित्रांनो. हे बघा, पूर्ण म्हणजे पूर्ण कचरा आहे. हे बघा, हे बघा पूर्ण. हे तर पाठचं ना पूर्ण गटार आहे पाठी पण, आणि पूर्ण भरून जाते माहिती आहे का पावसामध्ये. ते पूर्ण भरून जाते. ते तिकडे समोरच तुम्हाला आता दिसणार नाही. त्यावरती ना तिकडे बॉबी देओलचा बंगला आहे तिकडे. तो आता काही दिसणार नाही तुम्हाला. तो इथून म्हणजे आता दिसतंय पण मोबाईलमध्ये दिसणार नाही. पाऊस चालू असल्यामुळे दिसणार नाही. बॉबी देओल म्हणजे आता पण तिथंच राहतो बॉबी देओल. एवढा पाऊस चालू आहे. आमची चाळ तर पूर्ण पावसामध्ये पूर्ण भरून जाते आता. हे तो कागद नाही टाकलाय काहीतरी, मग पाणी ते बघा तिकडनं ना. हे बघा, इकडनं तुम्ही बघू शकता, इकडनं पाणी पडतं पूर्ण. कागद तर यावर्षी काही टाकलाच नाही. मागच्या वर्षीचा कागद आहे. म्हटलं आता रूम पण खाली करायचा आहे, त्यामुळे कागद काय पत्र्यांवरती टाकलाच नाही. इकडनं पूर्ण पाणी गळतं. ते काय तो कागद टाकला नाही. मग आता पाणी तर काही गळत नाही आता. बघू आता. हां, तो मागच्या वर्षीचा. हे पण काय करायचं आता? आपल्याला रूम पण खाली करायचं आहे. यामध्ये पाऊस येऊन गेला. हां, नाही जायचं तर आहे, पण एवढ्या पावसामध्ये कसं काय सामान शिफ्ट करणार? अरे आजच्या दिवस कसं काय राहील? आता पावसाच्या दिवसाची सुरुवात झाली ना मुंबईमध्ये. भिजत भिजत. हां, चालेल. मस्त जोरदार पाऊस आहे. आता माझ्याकडे छत्री पण नाही. काय करू मग? अरे यार, छत्री पण नाही मित्रांनो. ती छत्री पण तुटली आहे. म्हटलं काय अजून पाऊस नाही येणार म्हणतात 15-20 तारखेनंतर. हां, हा ना यार. मग ताईकडे आहे का छत्री? नाही मॅडम, नाही ना, 8 वाजेपर्यंत नाही बंद. अरे लेट गेलं तरी तेवढाच पाऊस येईल ना गायत्री. थांबून जाईल. बापरे, काय यार. हे रूम शिफ्ट करून झाल्यावर तरी पाऊस आला असता ना. हां, आता हे रूम शिफ्ट करायचा प्रॉब्लेम आहे, बाकी काही नाही. जोरदार म्हणजे जोरदारच पाऊस चालू आहे ना डायरेक्ट. बघा ना, जोरदारच पाऊस चालू झाला होता. हे पाणी गळायला लागलं वाटतं काहीतरी. हे बघा, तुम्हाला आत्ताच सांगितलं ना. हे बघा, पाणी लगेच गळायला लागलं. हे काहीतरी ठेव काहीतरी इथं. तेव्हा इथून पाणी गळायला लागलं. ते बघा, हे काहीतरी आण ना. हे बघ, कुठे गेलं? हे आण काहीतरी, पातेलं वगैरे आण. हा, बादली आण. हे बघा, एवढं भाडं देऊन असं बादली वगैरे ठेवायला लागते. हे बघा, पूर्ण दारात लागली पाण्याची. तर हे बघा, पूर्ण नळ कसा बारीक चालतो. इथं जास्तच पडायला लागलं काहीतरी.
हो ते तर जास्तच गाळायला लागलंय. हे यांनी ना ते पत्रे बित्रे चेंज केले ना, हा. ते सगळ्या खाली पण झाले मग त्याच्यामध्ये येणार. अरे यार, मुलांनी सगळे कागद पण काढून टाकले. कागद तर टाकला होता ना गायत्री. हा फाटला असेल एवढी गर्मी म्हणाले असं. पण जाऊ दे ना, आपल्याला शनिवारी रूम खाली जाऊ कर. दे ना, हे बघा ना, अरे. मला पुसायला लागेल ना. पण शनिवारी रूम खाली करायचाच आहे ना शुक्रवारी. पाऊस राहिला ना, नाही काय करणार तेव्हा? कंटिन्यू थोडी पाऊस राहणार आहे. बघा ना आता, दिवस भरले तर असं म्हणजे पाणी. एवढं 8,500 रुपये भाडं, 9,000 भाडं भरतो. हा हे असं काय म्हणजे पैसे देऊन आम्हाला असं राहायला लागतं. म्हणजे आपण स्वतःचं घर सुद्धा असं ठेवत नाही, माहिती आहे का. रूम मालकाला आम्ही 10 वेळा सांगितलं की म्हटलं बघा ते घर रिपेअर करून द्या, घर रिपेअर करून द्या, तरी तो ऐकत नाही. पैसे नाही येत म्हणे, असं तसं. अरे आता पैसे नाही मग काय करणार सांगा बरं तुम्ही. आता किती ठिकाणी ते पाणी गळतं माहिती आहे का. ती एक तिथं झालं, एक या घरामध्ये झालं, हे बघा इकडे झालं किचनमध्ये. हे आता असं आहे, बादल्या आणि ते पातेलं ठेवायला लागेल. हे बघू गायत्री, त्या दुसऱ्या रूम मालकाला विचारून बघू, म्हणा लवकर रूम बनवतो तर ठीक आहे, नाही तर इथं कागद ठेवून टाकून देऊ. नाही तर हां बरोबर की नाही, त्याच्या भरोश्यावर राहणार आणि उगी ते पावसामध्ये कशाला हालत खराब करून घ्यायची. या आधी माहीत राहिलं असतं ना, मग नवीनच कागद टाकून घेतला असता वरती. ठीक आहे जाऊ दे, आजच्या दिवस बघ काय होतं काय नाही. मी त्या रूम मालकाला विचारतो. पूर्ण पूर्ण झाला ते. मग यार नाही, मेन याच जागेवर घडतं काहीतरी. इथंच मेन घडतं, बाकी दुसरीकडे कुठे नाही. एक इथं झालं आणि ते पुढे ना हॉल आहे ना तिकडे झालं. पूर्ण भिंतींमधनं पाणी येतं. तर रूम मालकाला सांगून पण काही फायदा नाही, माहिती आहे का. किती वेळा समजावायचं त्यांना. आता एवढा पाऊस चालू झाला आहे. हे गायत्री त्रिशुभ उठली, एक कार्ड पाऊस बघत बसली ती. ते मस्त झोपेतनं उठली, पाऊस बघत बसली ती. या पावसाच्या दिवसात ना मित्रांनो, चाळीमध्ये एवढं पाणी भरून जातं ना, खूप म्हणजे खूपच पाणी भरून जातं. थंड वाटतंय ते गात्रीशी बोलते, थंड वाटतंय म्हणे आता. आणि खरंच ना एवढी गरमी होत होती ना, प्रमाणच्या बाहेर गरमी होत होती. आता मस्त थंड वाटायला लागलं इकडे. टी शर्ट वगैरे घाल ना, तिला थंडी लागते ना. एवढा मस्त वाटतंय, पण थंडगार वाटतंय एकदम. हे बघा ना, पाऊस किती भारी वाटतोय. थंडगार वातावरण झालं एकदम. आता हे बघा पाणी जमा व्हायला सुरुवात झाली. आता ना या खालची जी गटार आहे ना, पूर्ण भरून जाणार आहे ती. हे त्रिशू हे नको, तिने कपडे नाही घातलेत ना काहीतरी. नको काय एवढं नुसते मजा करता येते. गायत्री नको, थंड पाणी रे. हे मस्त वाटतंय ना गायत्री. हे पण आता मला जॉबला जायला कसं करायचं आता. छत्री आण ना कुठून तरी आता गायत्री, साईकडनं घेऊन ये ना. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. हां ते मांजे ते बघा ना, मस्त जाऊन बसले तिथं. चल बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.